इम्पल्स हॉस्पिटलचा नवा अध्याय, भव्य इमारतीचे लोकार्पण. इम्पल्स हॉस्पिटलचे नव्या प्रशस्त वास्तू स्थलांतर, मान्यवरांची उपस्थिती. आरोग्य क्षेत्रात मोठी घडामोड, इम्पल्स हॉस्पिटलच्या नव्या इमारतीचे उद्घाटन. अहिल्यानगर येथील इम्पल्स हॉस्पिटलचे नवीन प्रशस्त वास्तूमध्ये स्थलांतर व लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सभापती प्राध्यापक राम शिंदे, माजी मंत्री सुरेश धस, आमदार संग्राम भैया जगताप, पोपटराव पवार, खासदार निलेश लंके, खासदार बजरंग सोनवणे, मंत्री पंकजाताई मुंडे, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नमस्कार, मी डॉक्टर संदीप गाडे, हृदयरोग तज्ञ, अहिल्यानगर, इम्पल्स हॉस्पिटल. गेल्या 5 वर्षापासून इम्पल्स हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण अहिल्यानगर व बीड जिल्ह्यातील सर्व रुग्णांना सेवा उपलब्ध करून देत आहोत. आता आपण हे इम्पल्स हॉस्पिटल एका नवीन प्रशस्त वास्तूमध्ये स्थलांतरित करीत आहोत. या वास्तूचा लोकार्पण सोहळा 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते व जिल्ह्यातील व आपल्या राज्यातील इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. आम्ही सर्वांना आवाहन करतो की या सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे. आपल्या या हॉस्पिटलमध्ये हृदयविकार, अपघात रुग्ण, सर्जरी विभाग, नेत्ररोग विभाग, मेडिसिन विभागावर ICU विभाग अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत. तसेच हृदयविकारासाठी लागणारे एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी व CT स्कॅनद्वारे एंजिओग्राफी या सर्व सुविधा आपण एक चांगल्या अत्याधुनिक स्वरूपामध्ये उपलब्ध करून देणार आहोत. तरी आपण इम्पल्स हॉस्पिटलमध्ये सर्व प्रायव्हेट कॅशलेस इन्शुरन्स त्यात सर्व आहेतच, तसेच सर्व शासकीय स्कीम सुद्धा इथे उपलब्ध आहेत व त्याचा नक्कीच लाभ सर्व रुग्णांना होणार आहे. व मी या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो की आपण या सोहळ्यासाठी 28 तारखेला म्हणजे येत्या रविवारी सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे ही विनंती. धन्यवाद. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.